कामगारांची बाजू लावून धरल्यामुळे अमित ठाकरेंकडून मारहाण। नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी महेश जाधव यांचा गंभीर आरोप। महेश जाधवांच्या आरोपानंतर नवी मुंबईत मनसेचे 2 गट आमने-सामने। जाधव रुग्णालयामध्ये असताना त्यांच्या समर्थक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा। सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा फोडल्या। अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांची हकालपट्टी। मनसे कामगार सेना बरखास्त करण्याचा पक्षाचा निर्णय। महेश जाधवांचीच पैसे खाण्याची कामं। संदीप देशपांडे यांचा आरोप। उद्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वात मोठा दिवस। शिवसेना आमदार अपात्रतेचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर निकाल देणार। राष्ट्रवादीबाबतचा निर्णयही 30 जानेवारीपर्यंत देण्याचं विधान। अपात्रतेच्या निकालाआधी शिंदे नार्वेकरांच्या भेटीवरून वाद। खटल्यामध्ये शिंदेच आरोपी असल्यामुळे आरोपींना भेटणारे न्याय कसा देणार? ठाकरे गटाची कोर्टात धाव। निकाल देण्याच्या आधी नार्वेकर शिंदेना भेटत असल्यास संशयाला वाव। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची टीका। तर बहुमत असल्यामुळे आम्हीच जिंकणार, शिंदे गटाचा दावा। निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप। नार्वेकर संतापले। मतदारसंघातील कामासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो। माजी मुख्यमंत्र्यांना अध्यक्षांच्या कार्यपद्धती माहिती नाहीत का? नार्वेकरांचा ठाकरेंवर निशाणा। शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला काही फरक पडत नाही। आमच्यासोबत शिंदे अजितदादांचा गट मिळून भक्कम संख्याबळ। भाजपच्या गिरीश महाजनांचं भुया उंचावणारं विधान। लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट जास्त जागा लढणार। महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय सूत्रांची माहिती। शरद पवार गट आणि काँग्रेस समान जागा मिळवण्यावर ठाम। उर्वरित जागा वाटपावर चर्चा सुरू। मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील। मुंबई पट्ट्यामधल्या जागांवरून संजय राऊतांचा पुनरुच्चार। काही आक्षेप असल्यास ठाकरे राहुल गांधी चर्चेअंती निर्णय घेणार अशी माहिती। आमच्या इतक्या जागा अजित पवार गटाला देता येणार नाहीत। शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमानेंचं विधान। शिंदेंप्रमाणेच आम्हालाही 22 लोकसभेच्या जागा हव्यात, भुजबळांची मागणी। ठाकरे गटाचे मुंबईतील आमदार रवींद्र वायकरांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीचे छापे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात कारवाई। सत्तेमध्ये सामील न झाल्यानं सूडबुद्धीनं कारवाया होत असल्याचा विरोधकांचा आरोप। राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई नाही, कर नाही त्याला डर कशाला? वायकरांवरच्या छाप्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते सुनील केदार यांना जामीन मंजूर। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा। 31 तारखेपर्यंत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला पत्र। निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पत्र। अयोध्येमधील राम मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा दरवाजा। 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना। गोव्यामध्ये महिला सीईओनं स्वतःच्या 4 वर्षीय चिमुरड्याची केली हत्या। मृतदेह बॅगेत टाकून बंगळुरूला जात असताना महिलेला अटक। विभक्त झालेल्या पतीला मुलांना भेटू नये यासाठी हत्या केल्याची माहिती।